आर्ट्स फॅकल्टी मला निवडायचे सर, मी आहे ना, मी कवी आहे, बरं नुसतं कवी लोकांनीच निवडावं असं काय नाही. आर्ट्समध्ये एक दमदार काम करता येऊ शकतो, तुम्हाला मजबूत काम करता येऊ शकतं. कुठं? UPSC MPSC सारख्या एक्झामिनेशन मध्ये, लक्षात घ्या. ओके, सो एनिवे तुम्हाला लँग्वेजमध्ये इंटरेस्ट आहे, तुमच्याकडे क्रिएटिव्हिटी आहे, कला आहे, सोशल सब्जेक्ट तुम्हाला जर आवडतात, म्हणजे इतिहास, भूगोल, त्याच्यानंतर समाजशास्त्र, राज्यशास्त्र असे विषय याचा जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही आर्ट्स फॅकल्टी निवडायला पाहिजे, लक्षात घ्या. म्हणजे ह्याच्या ॲट द एंड तुम्हाला काय करता येऊ शकतं, UPSC MPSC असेल, लॉ असेल, ठीक आहे, त्यानंतर जर्नलिझम, पत्रकारिता आणि टीचिंग सेक्टरमध्ये सुद्धा काम करता येऊ शकतं. आपल्याकडे दुर्दैवानं टीचिंग सेक्टर जे आहे ना ते हायली अंडर रेटेड आहे असं लोकांचा समज आहे, गैरसमज आहे, तो लक्षात घ्या. एक टीचर होऊन सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं जीवन जगता येऊ शकतं. ओके, त्यामुळे त्याला अंडर एस्टिमेट करू नका, कारण जगात जे बी काय चाललंय, जे बी काय घडू लागले, ओनली बिकॉज ऑफ टीचर्स, शिक्षकांच्या मुळेच चाललेलं आहे, हे थोडंसं लक्षामध्ये घ्या. मी दोन्ही सांगतो, जगात जर काही चांगलं होत असेल तर तेही टीचर्समुळेच व्हायला लागलेलं आहे, जगात जर काही वाईट होत असेल तर तेही टीचर्समुळेच व्हायला लागलं आहे. दोन्ही गोष्टीला आम्हीच जबाबदार आहोत, लक्षात घ्या. म्हणजे आम्ही किती इम्पॉर्टंट आहोत किंवा टीचर लोक किती, किंवा तो जॉब किती इम्पॉर्टंट आहे हे लक्षामध्ये घ्या. हा आपल्या देशातला अंडर रेटेड जॉब आहे. पण लक्षात घ्या, जे चालू आहे, उगम जो आहे ना सगळ्याचा, जो काही बेस जो आहे ना तो टीचर्सच्या पासूनच तयार झालेला असतो. एनिवे, आणि पैसे सुद्धा भरपूर कमवता येतात, लक्षात घ्या. म्हणजे जर तुम्ही जॉब लागला तर तुम्हाला लिमिटेशन्स पडतात, ठीक आहे, परंतु तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये आला, कोचिंग फील्ड, आज कुठलाही कोर्स विका, कुठल्याही कोर्सची चांगली तयारी करा, त्याचं प्रेझेंटेशन व्यवस्थित करा, सोशल मीडियावरती या, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती या आणि तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं मार्केट मिळू शकतं. ओके, तर हे लक्षामध्ये घ्या. त्यामुळे आर्ट्स फॅकल्टीमध्ये सुद्धा आल्यानंतर तुम्हाला भरपूर संधी आहेत. आर्ट्स ॲट द एंड तुम्हाला काय करावं लागणार आहे, एक तर तुम्ही काय होणार, टीचर होऊ शकता, लॉयर म्हणजे वकील सुद्धा होऊ शकता, सायकोलॉजिस्ट होण्याची तुम्हाला या ठिकाणी म्हणजे संधी आहे, लक्षात घ्या. म्हणजे मानसशास्त्राचा अभ्यास करून त्याच्यामध्ये तुम्हाला डॉक्टरेट करता येऊ शकते. जर्नलिस्ट होऊ शकता, म्हणजे पत्रकारिता करून चांगलं छानपैकी एखाद्या टेलिव्हिजनकडे जाऊ शकता, तुम्ही रिपोर्टिंग करू शकता किंवा न्यूज अँकर पण होऊ शकता, लक्षात घ्या. त्याचबरोबर तुम्हाला UPSC आणि MPSC सुद्धा करता येऊ शकते. UPSC असो किंवा MPSC असो, 60 ते 70% अभ्यास हा तुमचा, ठीक आहे, 11वी 12वी आर्ट्स आणि त्याच्यासोबतच डिग्री आर्ट्समध्ये जर तुम्ही केला तर तुमचा 60 ते 70% अभ्यास UPSC आणि MPSC दोन्हीचा पण सांगायला लागलोय. जर प्रॉपर सब्जेक्ट्स तुम्ही निवडलात तर तुमचा तो अभ्यास याच ठिकाणी परफेक्ट होऊ शकतो, हे लक्षात घ्या. आणि शिवाय सोशल वर्क, आता तरीही कमेंटमध्ये बरेच जण असं म्हणतील की परंतु UPSC मध्ये पास होणाऱ्यांची संख्या ही सायन्स घेतलेल्या विद्यार्थ्यांची जास्त आहे. त्याचं रिझन आहे बेटा, सायन्स घेतल्याच्या नंतर हार्ड आणि हार्डेस्ट विषयांना तोडण्याची ताकद त्यांच्या अंगात येते, अभ्यासाचं वळण त्यांना वेगळं लागलेलं असतं, ठीक आहे, आणि कन्सेप्टच्या बेसपर्यंत जाऊन अभ्यास करण्याची सवय थोडीशी सायन्सच्या मुलांना लागलेली असते. पुढे जाऊन ते इंजिनिअरिंगचा चांगला तगडा कोर्स देशातला ते करतात किंवा मेडिकल मधला एखादा कोर्स जर का त्यांनी केला तर तिथे प्रचंड अभ्यासाची व्यासंग त्यांचा वाढलेला असतो, म्हणून त्यांचा जो काही रेशो आहे तो कदाचित जास्त तुम्हाला UPSC मध्ये दिसेल. पण तुम्ही सिरियसली जर आतापासूनच करायचं आहे UPSC MPSC जर फिक्स असेल तुमच्या डोक्यामध्ये तर तुम्ही आतापासूनच लक्षात घ्या, फार तर 11वी 12वी सायन्स करा आणि त्याच्यानंतर तुम्ही आर्ट्स फॅकल्टीला या. विषय निवडत असताना पॉलिटी घ्या, त्याच्यात म्हणजे पॉलिटिकल सायन्स घ्या, हिस्ट्री घ्या, जॉग्राफी घ्या, इकॉनॉमिक्स घ्या, हे विषय घेऊन तुम्ही आर्ट्स करा. बघू बरं कसं मागं पडतं आर्ट्सचं पोरगं, बिलकुल मागं पडत नाही. पण 11वी 12वी सायन्सचा बेस असणं आवश्यक आहे, माझं पर्सनल ओपिनियन आहे. आलं लक्ष, 11वी 12वी सायन्सच आणि नंतर तुम्ही आर्ट्सचा अभ्यास करायलाच पाहिजे, लक्षात घ्या. ओके, सो एनिवे, कमी वेळामध्ये जर व्हायचं असेल तर, नाहीतर तुम्हाला इंजिनियर व्हायलाच तुमच्या वयाचे 27-28 वर्ष चाललेत. एनिवे, चला पुढे लक्ष द्या.